आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहाय्यक केंद्र संचालक श्रीपाद कहाळेकर. 1989च्या एप्रिल महिन्यामध्ये आकाशवाणी सांगली केंद्राच्या प्रशस्त वास्तूमध्ये माझा प्रवेश झाला. तो फार्म रेडिओ रिपोर्टर या पदावर रुजू होताना सुरुवातीला सीताराम लांबा हे केंद्र संचालक, तर फार्म रेडिओ ऑफिसर म्हणून रमेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मला घेता आला. त्यांनी कार्यक्रम निर्मितीमध्ये मोकळीक दिल्यामुळं आज सहाय्यक केंद्र संचालक पदावरून निवृत्त होत असतानासुद्धा त्या मार्गदर्शनाचा लाभ मला घेता आला. सुरुवातीच्या काळापासून कृषी, सहकार, आरोग्य, ग्रामीण विकास असे विविध विभाग हाताळण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर बाह्यध्वनी मुद्रण करत असताना इतर क्षेत्रातसुद्धा माझा वावर वाढला, कारण संपूर्ण स्वातंत्र्य या मंडळींनी दिलं होतं. सहकार क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या अनेक मान्यवरांचा हे काम करत असताना अगदी जवळून संबंध आला. सहकार क्षेत्राचा उल्लेख करायचा तर देशभक्त रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, त्याचबरोबर नागनाथांना नायकवडी, डॉक्टर ND पाटील, कल्लाप्पांना आवाडे, सारे पाटील अशा महनीय व्यक्तींचा जवळून संबंध आला आणि ध्वनिमुद्रणासाठी त्यांचा मार्गदर्शनाचा खूप मोठा फायदा मी आकाशवाणी सांगली केंद्रासाठी करून घेतला. या व्यक्तींच्यामुळं जनसंपर्क मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. चांगल्या यशस्वी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणं मला सहज शक्य झालं. कृषी क्षेत्राचा विचार केला तर कृषी क्षेत्रात पायाभूत संशोधन करणारे श्रीय दाभोळकरांसारखे शास्त्रज्ञ असतील किंवा प्रशम ठाकूरांसारखा चांगला एक्सटेन्शन वर्कर असतील, अशा व्यक्तींच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी जवळून संबंध आला. वन विभागामध्ये काम करत असताना, वन विभागाचे कार्यक्रम तयार करताना वृक्षमित्र धोम मोहितेंसारख्या व्यक्ती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग संवर्धनाची जी मोहीम राबवली होती त्याचाही प्रचार आणि प्रसार करताना त्याचा उपयोग झाला. ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सरासरी उत्पादन खूप कमी होतं आणि ते वाढवण्यासाठी म्हणून बाबूराव फाळकेंसारखे प्रगतिशील शेतकरी सुरुवातीपासूनच संपर्कामध्ये आले आणि त्याचाही फायदा आम्हाला झाला. सुरुवातीच्या काळात दिलेली मोकळीक आणि त्याचा कार्यक्रम निर्मितीसाठी केलेला फायदा जर विचारात घेतला तर त्यामुळं ज्या देश पातळीवरच्या महनीय व्यक्ती होत्या त्यामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती, पद्मश्री अण्णा हजारे, त्याचबरोबर इतर मान्यवरांचा संपर्क या माध्यमातून झाला आणि त्यांना स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रणासाठी घेऊन येण्याची मला संधी मिळाली. मोहन धारिया असतील, त्या काळात RR पाटील असतील, अण्णा डांगे असतील, अशा विविध खात्यांच्या मंत्र्यांनासुद्धा जवळून मुलाखतीसाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित करता आलं आणि घेऊन येण्याची मला संधी मिळाली. आकाशवाणी सांगली केंद्राच्या परिसरामध्ये वृक्षारोपण, त्याचप्रमाणे विविध योजना राबवण्यासाठी म्हणून नंतरच्या काळामध्ये श्री जयंत एरंडे यासारखा नेता म्हणूया केंद्र संचालक म्हणून आम्हाला लाभला आणि मॅथ्यू साहेब आणि जयंत एरंडे यांच्या समन्वयामुळं आकाशवाणी सांगली केंद्रानं त्या काळामध्ये सर्वोच्च शिखर गाठलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1989 ते 2005 या कालावधीमध्ये आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रामध्ये कार्यरत होतो. त्यानंतर बऱ्याच आकाशवाणी केंद्रामध्ये माझी बदली झाली आणि शेवटी सिंधुदुर्ग केंद्रावरून सहाय्यक केंद्र संचालक या पदावरून मी निवृत्त झालो. पण अजूनही माझं असं वाटणारं हे आकाशवाणी सांगली केंद्र. या ठिकाणी माझी सुरुवात झाली. माझ्या कार्यक्रमाच्या निर्मितीला या केंद्रानं खूप मोठी मदत केली आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्यातल्या एका व्यक्तीला
पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थान मिळवून देण्याचं काम आकाशवाणी सांगली केंद्रानं केलं ते माझ्या रूपानं. आणि आज मी सांगलीकर म्हणूनच या ठिकाणी वावरतो याचा मला अभिमान आहे. दुर्दैवानं नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती यामुळं आकाशवाणी सांगली केंद्राचं झालेलं नुकसान ज्यावेळी बघायला गेलो त्यावेळी मनामध्ये अत्यंत दुःख झालं. मात्र यातूनही सावरण्याचा प्रयत्न आकाशवाणीनं केला. आणखी काही आठवणी श्रोत्यांच्यासाठी मुद्दाम इथे सांगाव्याशा वाटतात. मिरजेला मुक्तांगण सभागृहाचं उद्घाटन होतं. व्यासपीठावर 3 दिग्गज मंडळी, कवी कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आणि रेडिओ रिपोर्ट करण्याची संधी मला मिळाली. याचं प्रसारण स्वतः पुलंनी ऐकलं ते त्यावेळी सांगली येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर भैयासाहेब परांजपे यांच्या दवाखान्यात नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट झालेले होते. त्या कौतुकाचं खरोखर अजूनही हात आपल्या पाठीवर फिरतोय याची जाणीव होते. दुसरी एक महत्त्वाची आठवण अशी की देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचं निधन झालं आणि त्यावेळी संसदेचं अधिवेशन चालू होतं. अनेक मान्यवर दिल्लीमध्ये होते. श्रीयुत शरद पवार यांनी त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या समोर बसलेल्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये लिंकिंग कॉमेंट्री देऊन श्रद्धांजली अर्पित केली. त्यामध्ये 4-5 मान्यवर त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते. ही आठवणसुद्धा खरोखर स्मरणात राहते. एक आठवण नभो आणि शेतीशाळा कार्यक्रमाच्या बाबतीतली. भिलवडी इथे ज्येष्ठ उद्योगपती नानासाहेब चितळे आणि काकासाहेब चितळे यांनी आकाशवाणी सांगली केंद्राला या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र त्यांच्या मनामध्ये एक थोडीशी शंका होती की स्वखर्चानं श्रोते येतात आणि ते भिलवडीसारख्या गावी येतील का. तर आम्ही म्हणालो की साधारणपणे 400-500 श्रोते नक्की येतील. मात्र त्यांचा विश्वास त्यावेळी नव्हता. पण ज्यावेळी भिलवडीमध्ये पहिला श्रोता आला तो पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातून आणि हळूहळू श्रोते जमायला सुरुवात झाली आणि 700हून अधिक श्रोते भिलवडीच्या प्रांगणामध्ये जमले होते. स्टेजवर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व दूध संघाचं म्हणजेच गोकुळ दूध संघ असेल, वारणा दूध संघ असतील किंवा इतर दूध संघाचे चेअरमन, अध्यक्ष सगळे स्टेजवर होते. राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू स्टेजवर होते आणि चितळे उद्योग समूहाने मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व श्रोत्यांची व्यवस्था उत्तमरित्या केली. आणि या ठिकाणाहून निघत असताना नानासाहेब आम्हाला म्हणाले की प्रशम ठाकूर आणि तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीनं आकाशवाणीचा कुठलाही कार्यक्रम असू देत यापुढं संमिलित करा. आम्हाला या आकाशवाणी केंद्राची शक्ती नेमकी कुठं आहे याची जाणीव झालेली आहे. हे जे 2 शब्द आहेत ते निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्हाला वाटचालीसाठी जास्त उपयोगी ठरले. आकाशवाणीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि विशेषतः सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील श्रोत्यांना मला मनापासून धन्यवाद द्यावे वाटतात. ते आजच्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त. नमस्कार. मी नीता गद्रे. माझं सांगली आकाशवाणी केंद्र आज 62 वर्षांचं झालं याचा मला आभाळा एवढा आनंद होतोय. मी सांगली आकाशवाणीवर 91 सालापासून 99 सालापर्यंत होते. मला जर का कुणी असा प्रश्न विचारला की आकाशवाणीतली तुझी नोकरी, तुझं करिअर यातले तुझे सर्वात बेस्ट दिवस कोणते, तर मी सांगेन सांगली आकाशवाणीवरचे. याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे माझी 4-5 ठिकाणी बदली झाली, पण त्या सगळीकडे मी एकटीच राहत होते आणि सांगलीत मात्र माझे नातेवाईक, माझे भाऊ, वहिन्या, त्यांच्या फॅमिलीत अशा सगळ्यांच्या बरोबर मी राहिले. त्यामुळे मला खूप मजा करता आली. त्यांच्या सहवासाचा आनंद मला मिळवता आला. दुसरं कारण म्हणजे आकाशवाणीतले माझे सहकारी सर देशमुख, पती पत्नी, सुजाता, श्रीपाद, वामन काळे, जरंडीकर, नीना मिस्त्री असे खूप खूप सगळे. पण संजय पाटील
किती मजा आली. आम्ही खूप गप्पा मारायचो. ऋषिकेश बोडस होता, मंगल जोशी होती, राजप्रसाद धर्माधिकारी होता. खूपच आम्ही मजा केली. खूप कार्यक्रम एकत्र केले आणि कुणी कुणाला बोलावलं की "ये जरा संवादात भाग घ्यायला ये ग" किंवा "ये रे." तर 2 ओळीचा जरी संवाद असला ना, तरी कुणीही असं म्हणायचं नाही की 2 ओळीसाठी मी येऊ की काय? नाही. सगळे सहकार्य करायचे. 2 ओळी वाचायसाठी का होईना त्या नभोनाट्यात, त्या संवादात ते यायचे. आम्ही सगळे मिळून प्रोग्राम करायचो. खूप मला तिथे आनंद मिळाला. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले अधिकारी. मी गेले तेव्हा जयंत एरंडे तिथे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांची बदली झाल्यानंतर रमेश देशपांडे ASD यांनी तिथला पदभार स्वीकारला आणि त्यांच्यानंतर उषक प्रभा पागे ह्या SD झाल्या. या तिघांनीही फार चांगली वागणूक होती त्यांची माझ्याबरोबर. त्यांनी मला चांगली संधी दिली. रमेश देशपांड्यांनी तर मला मी ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह होते, म्हणजे प्रसारण अधिकारी, पण त्यांनी मला कोऑर्डिनेशन दिलं आणि कोऑर्डिनेशनमध्ये मला खूप चांगलं काम करायला मिळालं. खूप चांगले अनुभव मिळाले. कोऑर्डिनेटेड मीटिंग्सना जाता आलं. आणखीन खूप गावं त्यामुळे मला बघता आली. खूप जणांची ओळख झाली आणि मी त्याची निर्मिती केली. तिथे मी कार्यक्रम खूप केले. त्यातलं 1-2 मला जास्त सांगते उदाहरण म्हणून. मी कसा आहे असा एक कार्यक्रम मी केला टॉकमध्ये. त्याच्यामध्ये मी काय करायची की प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीला अनुसरून मी प्रश्न विचारायची आणि त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाने आपापल्या कागदावर लिहायची, प्रत्येक श्रोत्याने. आणि शेवटी मी असं म्हणायची की याच्यात बरोबरच्या इतक्या खुणा असाल तर तुम्ही अंतर्मुख व्यक्तिमत्व आहात आणि फुलीच्या इतक्या खुणा असतील तर तुम्ही बहिर्मुख व्यक्तिमत्व आहात. म्हणजे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम मी केला. आणि दुसरं म्हणजे मला काही सांगायचंय नावाचा एक कार्यक्रम मी केला. त्याच्यामध्ये मुलाखत नव्हती ती. प्रत्येक जणी येऊन आत्मकथन करायचं. त्याच्यामध्ये खूप व्हरायटी मला आणता आली. खूप वेगवेगळी माणसं माझ्या त्या कार्यक्रमात आली आणि ते मी माझं अचिव्हमेंट समजते. तर आकाशवाणी सांगली केंद्राने मला खूप दिलं. मला खूप मोठी माणसं भेटली, खूप सेलिब्रिटीज भेटल्या आणि माझ्या व्यक्तिमत्वाला संपन्नता आली ते आकाशवाणीमुळे असं मला वाटतं. माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ते आकाशवाणीमुळे आहेत. मी पुन्हा एकदा सांगली आकाशवाणीवर माझं जीवन समृद्ध आणि आनंदी करणाऱ्या माझ्या अधिकाऱ्यांना, माझ्या सहकाऱ्यांना पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानते आणि सांगली आकाशवाणी खूप मोठी हो. मध्ये पुराच्या संकटामुळे तिला थोडी विपन्नावस्था आली, पण ती लवकरच दूर झाली आणि आता ती पूर्वीच्या वैभवाने तळपेल अशी आशा मी व्यक्त करते.